प्रेक्षकांनो, नवी कोरी मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तुमच्या आग्रहास्तव खास फक्त आपल्या चॅनलवर। सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीपासून झाली आहे। प्रेक्षकांनो, ह्या आहेत गोखलेबाई। माधवी गोखले अतिशय साध्या आणि अतिशय सज्जन अशा दाखवल्या त्या, पण हे काय, त्यांच्या घरासमोर एक कुटुंब राहतं जे आहे कोळी समाजाचं। त्यांच्या घरामधल्या माशा आणि कचऱ्याचा वास यांना असह्य होतोय। त्या पहाटे पहाटे पूजा करण्यासाठी म्हणून बाहेर आल्यात त्यांच्या उंबऱ्यापाशी आणि तो कचरा बघून त्यांना जवळपास धडकीच भरली आहे आणि त्यातल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या ह्या अचानक घरंगळत गोखलेबाईंच्या पायाशी आल्या। त्यामुळे त्या खूपच वैतागल्या आहेत। त्या म्हणताय, स्वामी सकाळी तुमची पूजा करावी तर हे सगळं बघावं लागतंय, छी छी छी। आणि तेवढ्यात मिस्टर गोखले त्यांना आतून आवाज देताय म्हणून माधवीताई बसल्या तिथे चहा घ्यायला। हे आहेत मिस्टर गोखले, म्हणजे मुक्ता जे आपल्या मालिकेची हिरोईन आहे तिचे वडील दाखवलेत। त्यांना शेतीची फार हौस आहे म्हणून त्यांच्या बाल्कनीमध्ये त्यांनी बरीच झाडं लावली आहेत। आता हा जो लेमन टी केलाय त्यांनी तो त्यांच्या गार्डनमधल्या एका कुंडीतल्या लिंबापासनं। तर आता ह्या माधवीताई म्हणताय, तू आणि तुझी शेती आणि तुझं बोलणं म्हणजे ना अगदी सासूबाईंसारखंच आहे बरं का, गोड पण तिरप असो। आता मुक्ता कुठे गेली आहे असं ते विचारताय। मुक्ता म्हणजे यांची एकुलती एक मुलगी आणि ती आहे डेंटिस्ट आणि ती आहे आपल्या या मालिकेची हिरोईन। मुक्ता आहे एक डेंटिस्ट आणि तिची खासियत आहे बरं का, ती अतिशय गोड गोड आणि छान छान बोलून लहान मुलांची दाताची ट्रीटमेंट करताना आपल्याला दाखवली आहे। म्हणजे तिची एंट्री छान दाखवली आहे त्यांनी। ती एका लहान मुलाची ट्रीटमेंट करते आणि त्याला श्रीकृष्णाची गोष्ट सांगण्यात तिने एवढं व्यस्त केलंय की त्याचा दात कधी निघाला आहे त्या मुलाला सुद्धा कळलं नाहीये। प्रेक्षकांनो, मी तुम्हाला आज सगळं प्रास्ताविक स्वरूप ऐकवणार आहे या मालिकेचं। ही मालिका तुम्हाला पहिल्या भाग टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटेल। तर ह्या मुलाची आई पण सोबत आहे। ती या मुक्ताचे आभार मानते की ती एवढ्या पहाटे येऊन क्लिनिकमध्ये आली आहे 5 वाजता। तर आता इकडे माधवीताई म्हणतात, पहाटे पहाटे 5 वाजता क्लिनिकला जात असतं का कोणी? ही मुक्ता पण ना, तुम्ही मला सांगितलं नाहीत मुद्दाम। आता माधवीताईंचा विश्वास पेपरमधल्या भविष्यावर खूप आहे। त्यांनी भविष्य वाचलंय मेष राशीचं, त्यात लिहिलंय की आज असं एक व्यक्ती मिळणार आहे मुक्ताला की जी आयुष्यभर तिची साथ देणार आहे आणि आयुष्यभर मुक्ताही तिच्यावर प्रेम करणार आहे। मुक्ताने त्या मुलाला काही मेडिसिन लिहून दिलेत आणि सांगितले की बरं झालं तुम्ही लवकर आलात, त्याचा दात जरा खराबच झाला होता। त्यावर या मुलाची आई म्हणते, खरंच तुमचे खूप आभार हां, तुम्ही त्याला गोष्टीमध्ये गुंतवलत म्हणून त्याने दात काढू दिला नाही, तर हा क्लिनिकला यायलाच तयार नव्हता। मुक्ता त्या मुलाला समजवते की आता आईला त्रास द्यायचा नाही हं आणि भरपूर आईस्क्रीम खायचं। लहान मुलं अतिशय गोड दाखवली आहेत त्यांनी प्रेक्षकांनो। तर अशी आहे ही मुक्ता, अतिशय गोड। तिने त्या मुलाला त्याचाच दात गिफ्ट केलाय आणि तो मुलगा तो दात कुंडीमध्ये लावणार आहे। मुक्ता म्हणते, अरे वा, मग दातांचं झाडच येईल की। तर प्रेक्षकांनो, ही मुक्ताची इंट्रोडक्शन दाखवली आहे। आता त्या मुलाची आई सहज विचारते, तुम्हाला किती मुलं? त्यावर मुक्ता जरा नाराज होते आणि म्हणते, माझं लग्नच नाही झालंय अजून। काहीतरी एक वाईट गोष्ट आहे जी तिच्या मनाला सलती आहे। आता ही मालिका म्हणजे हिंदी मालिकेचा रिमेक आहे प्रेक्षकांनो, ये है मोहब्बतेचा। असो, आता माधवीताई खूप एक्सायटेड आहेत कारण त्यांना मुक्ताला न्यायचे आज वधूवर सूचक मंडळामध्ये आणि त्या वैतागून मुक्ताला फोन करतात की एवढ्या पहाटे तू का गेलीस क्लिनिकमध्ये? मुक्ता नेमकी तिथे आईबद्दलच त्या ताईंशी बोलत असते, म्हणजे त्या मुलाच्या आईशी। ती म्हणते, आई तुला 100 वर्ष आयुष्य आहे। माधवीताई म्हणतात, मला बाकी काही सांगू नको, तू सरळ घरी ये, 99 वर्ष छळणार आहेस का मला? आता मुक्ता घाईगडबडीमध्ये घरी यायला निघते, पण तिच्या हाताने समोरच्या गाडीला जरा धक्का बसतो आणि त्या गाडीचं जे काय म्हणतात त्याला, मागचं जे डंपर आहे ना ते खाली पडतंय आणि आता मुक्ताला टेन्शन आलंय कारण त्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 102 कोळीबाईच आहेत ज्यांची ही गाडी आहे आणि त्या वरतून बघतात आणि मुक्तावर प्रचंड चिडतात। थांब, आता तुला सोडणार नाही म्हणून कोयता घेऊन खाली पळत आल्यात। मुक्ता त्यांच्यापासून वाचायचा प्रयत्न करते, सॉरी काकू, मी मुद्दाम नाही केलं। पण त्या मुक्ताचा पिछा सोडायला काही तयार नाही आहेत। त्या मुक्तावर खूप ओरडतात, काय ग तुझी हिंमत कशी झाली, माझी गाडी ठोकलीस तू, चल आता नुकसान भरपाई दे। आता इथे ना मुक्तामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय आणि तो खूप छान दाखवलाय। मुक्ता म्हणते, काकू तुम्हाला पैसे देते मी, पण तुम्ही ते मागे करा ना आधी, काय आहे तुमच्या हातामध्ये? मुक्ता खूप गोड बोलते प्रेक्षकांनो। आता कोळीबाई म्हणतात, काय नाही, कोयता म्हणतात याला, चल माझे पैसे काढ। मुक्ता म्हणते, मग मोबाईल नंबर द्या। आता या कोळीबाईंना मोबाईल नंबर काय माहिती नसतो, त्या म्हणतात चेक दे। चेक वठवता नाही आला ना तर याद राख। आता ह्या दोघींचा वाद सुरू असताना
नेमक्या माधवीताई तिथे आल्या आहेत आणि त्या म्हणतात, ए माझ्या मुलीवरती कसं काय हे असं उगवतेस ग तू, अशी कशी आहे ग तू, चल लागेल ना तिला. आता पुन्हा माधवीताई आणि कोळीबाईमध्ये भयंकर वाद रंगलाय प्रेक्षकांनो. शेवटी मुक्ता त्यांना त्या दोघींना शांत करते आणि म्हणते, काकू थांबा जरा, मी पैसे घेऊन येते, तुम्ही फक्त भांडू नका. आता माधवीताई म्हणतात, असे तामसी आहार करता तर चिडचिड होणारच ना तुमची. या दोघींचा वाद फार गोड दाखवलाय. कोळीबाई अगदी म्हणजे काय सांगता येईल बघा, खूप मोकळ्या मनाच्या आहेत, पण बोलून चालून अगदी मोकळ्या आहेत. आणि माधवीताई सुद्धा तितक्याच गोड. कम्युनिटीमध्ये फरक आहे पण अगदी फार स्वभावामध्ये फरक नाही आहे. दोघीही खूप गोड दाखवल्यात. पण असो, या दोघींचे वाद शेवटी मुक्ता सोडवते आणि तिच्या आईला आठवण देते की आपल्याला जायचं आहे ना आज, हे बघ मी गजरे आणलेत. आणि अचानक कोळीबाईंनाही आठवतं की आपल्यालाही कुठेतरी जायचं आहे, म्हणून आता त्या पटकन ते पैसे घेतात आणि तिथून पळ काढतात. आता मुक्ता आणि तिची आई दोघींची केमिस्ट्री गोड दाखवली आहे. मुक्ता म्हणते, आई हे घे हळदीचं दूध, तू ओरडून ओरडून थकली असशील ना. मुक्ताची आई खूप एक्सायटेड असते कारण त्यांना कसंही करून मुक्ताला त्या वधूवर सूचकामध्ये न्यायचं आहे. मुक्ताचं वय जरा जास्ती दाखवलं आहे त्यांनी. मुक्ताला त्या एक साडी देतात आणि म्हणतात, ही साडी खूप सुंदर आहे. मुक्ता म्हणते, आई तू जणू काही मला लग्न करायलाच घेऊन चालली आहेस. मागच्या वेळेला साडी दिली होतीस ती अनलकी ठरली आहे असं तू म्हटलीस, आता ही एवढी भारी साडी. त्या म्हणतात, मुक्ता हे जे काही आहे ते तुझ्यासाठीच आहे ना, हे बघ हा दागिना घाल, सगळे हौसमौस करायची मला तुझ्या लग्नामध्ये. मुक्ताच्या आईचं एकच स्वप्न आहे, मुक्ताचं लग्न. पण मुक्ताच्या मनामध्ये एक सल आहे. ती म्हणते, आई सगळं ठीक आहे पण मला समजून घेणारा असा मुलगा मिळायला हवा ना आई, मला समजून घेणारा. तेवढ्यात मुक्ताचे वडील आले. ते म्हणतात, अगं माधवी माझा ह्या पॅन्टचा नाळा दे ग टाकून. मुक्ता म्हणते, बाबा तुमचं न भलतंच काहीतरी सुरू असतं, काय चाललंय तुमचं. अहो ते दूध मी आईसाठी ठेवलं होतं, बरं जाऊ द्या प्या तुम्ही आता. आता थोडक्यात काय यांची अशी तयारी सुरू आहे जायची आणि फायनली त्या वधूवर सूचकामध्ये पोहोचल्यात. तिथे मुक्ता फॉर्म भरत असते तिच्या माहितीचा आणि त्यात ती काहीतरी अनिवार्य माहिती भरणार. तेवढ्यात माधवीताई तिथे जातात. पण तेवढ्यात या दोघांचं डिस्कशन दाखवलं आहे. तिचे वडील म्हणतात, काय गं तुला तर तुझ्या कम्युनिटीचाच म्हणजे आपल्या कम्युनिटीचा मुलगा हवा होता ना माधवी. माधवीताई म्हणतात, हो तसा मी विचार केला पण आता असं वाटते कुठल्याही कम्युनिटीचा चालेल, फक्त माझ्या मुक्तावर प्रेम करणारा असा जावाई मला मिळायला हवा. आता मुक्ता एक अनिवार्य माहिती त्यात लिहित असते आणि मनाशी विचार करते, ही माहिती तर लिहायलाच हवी, असं कोणाला खोटं सांगून मला नातं नाही जोडायचं आहे. तेवढ्यात तिथे माधवीताई पोहोचतात आणि म्हणतात, अगं मुक्ता तू जा तिकडे, बघ तुला बोलवतील, मी आहे ना, मी भरते हे सगळं. मुक्ता म्हणते, आई ही अनिवार्य माहिती नक्की भर हां, सोडू नकोस प्लीज. माधवीताई म्हणतात, भरेल ग बाई तू जा आधी. त्या मुद्दामच तिकडनं मुक्ताला पाठवत आहे, कदाचित त्यांना ती अनिवार्य माहिती भरायची नाही आहे. आणि त्यांनी मुक्ताचा फोटो लावला आहे. तेवढ्यात मुक्ताचे वडील तिथे पोहोचले. ते म्हणतात, काय ग माधवी हे सगळं तू का करतेयस, म्हणजे मुक्ताने तुला सांगितलं ते भरायला, ते भरलंस ना तू, का पुन्हा नेहमीप्रमाणे टाळलंयस. आता माधवीताई म्हणतात, अहो भरणारच होते मी पण माझ्या पेनाची शाई संपली आहे. प्रेक्षकांनो आता तुम्ही गेस केलंच असेल आधीच्या प्रोमोवरनं वगैरे, मुक्ता कधीच आई होऊ शकत नाही ही तिची सल आहे. पण आता तिथे अनाऊन्समेंट केली जाते की इथे सर्वप्रथम येणार आहेत त्या कोळीबाई. आता कोळीबाईंची इंट्रोडक्शन फार भारी दाखवलं आहे. तिथे माईक असा वाजायला लागतो. त्या कोळीबाई म्हणतात, काय रे मला बघून शिट्टी वाजवतस काय. अशी छान कॉमेडी अशी त्यांची एंट्री दाखवली आहे. आणि तिथे त्यांनी स्वतःच्या मुलाचं ओळख करून दिली आहे. सागर कोळी असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. आणि माझा सागर खूप गोड आहे, खूप हसरा आहे असं ते त्यांच्या स्टाईलमध्ये छान सांगतायत. पण आता इथे जसं जसं ते सांगतायत तसं तसं हिरोची एंट्री दाखवली आहे प्रेक्षकांनो. तर हा आहे आपल्या मालिकेचा हिरो. जे त्या सांगतायत ना त्याच्या अगदी अपोजिट आहे तो. अतिशय चिडका आहे, त्याला हसायला आवडत नाही. पण इकडे कोळीबाई सांगत असतात की माझ्या मुलाला हसणं फार आवडतं, तो खूप गोड हसतो वगैरे वगैरे. आणि मुक्ता हे सगळं लक्ष देऊन ऐकतीये. पण तिच्या वडिलांचं लक्ष मात्र तिथे असलेल्या अँटिक पीसेसकडे. त्यामुळे माधवीताई खूप वैतागल्यात आणि त्यातनं कोळीबाईच्या बोलण्याला त्या जास्ती वैतागल्यात. आणि आता मध्येच कोळीबाई म्हणतात की माझ्या मुलाला ना ट्यूमर आहे आणि सगळे हसायला लागतात. त्यांना सांगायचं असतं की माझ्या मुलाला चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे. पण सगळ्यांचा गैरसमज होऊ शकतो ना, ट्यूमर आहे असं काय सांगते ही बाई चार चौघात. तर असो, अशा प्रकारे प्रेक्षकांनो ह्यांनी छान अशी प्रस्तावना दिली आहे. कोळीबाईंचं म्हणणं एकच असतं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, दागदागिने, फक्त हवी आहे ती एक चांगली सून, माझ्या मुलाला समजून घेणारी. जी मुलगी इच्छुक असेल तिने स्टेजच्या मागे येऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा असं कोळीबाई म्हणतात. फक्त मला अशी ॲरोगंट मुलगी नको आहे, एक साधीशी त्यांची अपेक्षा आहे.
आणि अशा प्रकारे त्यांचा हा मुलगा दाखवला आहे सागर कोळी, जो वेळेचा अतिशय वक्तशीर आहे आणि त्याला फक्त पैसा आणि बिझनेस प्यारा आहे असं त्यांनी सुरुवातीला तरी दाखवलं आहे. खूपच स्ट्रिक्ट असा मुलगा आहे यांचा. आता कोळीबाई म्हणतात, मला फक्त माझ्या मुलाला समजून घेणारी अशी मुलगी हवी आहे. माझा मुलगा अगदी नारळासारखा मऊ आहे आतमधनं. एकविरा आई, माझी एवढी प्रार्थना पूर्ण कर गं बाई. आता पुढे त्यांनी अनाऊन्स केलं आहे की इथे येणार आहे मुक्ता गोखले. तर आता मुक्ताच्या मनामध्ये एक वेगळीच काय म्हणता येईल टेन्शन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मुक्ता तिथे समोर गेली आहे, पण आता तिथे स्वतःचं नाव ती सांगते आणि पुढे बोलायचं थांबते. आणि तिला जे काही सांगायचं आहे ते माधवीताईंना सगळ्यांना कळू द्यायचं नाही आहे की ती आई होणार नाही आहे. पण आज त्यांनी मालिकेमध्ये नाही रिव्हील केलं आहे प्रेक्षकांनो. फक्त माधवीताई तिला सांगत असतात, तुला जसा हवा आहे तसा नवरा सांग. आणि असं टेन्शनमध्ये मुक्ता दाखवली आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय एका छोट्या मुलीचा ॲक्सिडेंट होता मुक्ताने तिला वाचवलं आहे आणि ती मुलगी मुक्ताच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि बहुधा तरी ती सागरची मुलगी असावी असा एक अंदाज आहे माझा. म्हणजे तुमचा पण गेस असेलच, हे सगळं पुढेच आपल्याला कळलं आहे. तर ही जी मुलगी आहे ती मुक्ताच्या हृदयाच्या खूप जवळ असणार आहे आयुष्यभर. तर कसा वाटला प्रेक्षकांनो तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पहिला रिव्ह्यू? कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि वेळ ॲडजस्ट करून मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला माझ्या आवाजात या मालिकेचा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि डेली रिव्ह्यू ऐकायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.